नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एव्हीके स्टडी यूट्यूब चॅनलवरती। इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस 2026 साठी तुम्ही रजिस्ट्रेशन करत असाल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करत असाल, काहींचं झालं असेल, काहींचं बाकी असेल, परंतु खूप मुलांचा डाऊट असा आहे की कॉलेज लिस्ट कधी टाकायची, म्हणजे कॉलेज लिस्ट कधी बनवून कधी अपलोड करायची, कॅप राउंड एक्झॅक्टली कधी स्टार्ट होणार आहेत, म्हणजे कशा प्रकारे कॅप राउंडची प्रोसेस राहील, कॅप राउंड 1 कधी स्टार्ट होईल हे मुलांना समजत नाहीये। त्यासाठी मित्रांनो तुम्हाला मी आजचा व्हिडिओ बनवतोय। लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला मी शेड्यूल दाखवून देतो। तुम्ही पाहू शकता ऑफिशियल वेबसाईटवरती मी आहे आता सीईटी सेलच्या 13 जुलैला संध्याकाळी 5 पर्यंत आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालणार आहे। त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस संपत आहे। ज्यांनी कुणी केलं नसेल त्यांनी पटकन करून घ्यायचंय। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सांगतो डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ते तुम्हाला 15 जुलैला पाहायला भेटणार आहे। आता 15 जुलैला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट पाहायला भेटल्यानंतर त्यामध्ये काही चुका वगैरे आहेत, काही तुम्हाला चेक करायचे, काही चुका असतील तर तुम्हाला ते सबमिशन ऑफ ग्रीव्हन्स म्हणजे त्या चुका तुम्हाला दुरुस्त करण्यासाठी टाइम दिला जाईल 2 दिवसांचा। आणि त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट तुम्हाला 20 जुलैला पाहायला भेटेल। 20 जुलैला तुम्हाला तुमच्या पर्सेंटाइल नुसार तुमची रँक किती आहे हे देखील समजेल। मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो फायनल मेरिट लिस्ट, त्यामध्ये तुमच्या सर्व चुका वगैरे दुरुस्त झालेल्या असतील। आता लक्षात घ्या मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला कॅप राउंड 1 साठी कधी कॉलेजेस अपलोड करायचे हे तुम्हाला मी सांगतो। लक्षात घ्या, तुम्हाला लास्ट इयर म्हणजे 2025 चा मी डाटा दाखवत आहे। 2025 ला तुम्ही पाहू शकता तुमचं जे मित्रांनो प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट मिळाली ती मित्रांनो तारीख होती 24 जुलैला। 24 जुलै नंतर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच तुम्हाला सीट मॅट्रिक्स जाहीर झालं 25 तारखेला। आता सीट मॅट्रिक्स म्हणजे काय असतं? सीट मॅट्रिक्स म्हणजे कोणत्या ब्रांचसाठी, कोणत्या कॅटेगरीसाठी, त्या कॉलेजमध्ये किती जागा आहेत, कोणत्या कॉलेजमध्ये किती जागा आहेत, किती इंटेक आहे, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला किती सीट्स अवेलेबल आहेत याचं एक सीट मॅट्रिक्स एक पीडीएफ आपल्या सीईटी सेलच्या वेबसाईटवरती अपलोड केली जाते। त्याला सीट मॅट्रिक्स म्हटलं जातं। आणि त्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलिंग म्हणजे तुमचे मित्रांनो कॉलेज लिस्ट बनवायची मित्रांनो तुमची जी स्टेप होती ती चालू झाली होती 26 तारखेला। आता तसंच मित्रांनो तुम्ही पाहिलं तर मित्रांनो यावर्षी पण 20 जुलैला मित्रांनो तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट पाहायला भेटत आहे। त्यानंतर आपण समजून करू शकता 21 जुलैला तुम्हाला सीट मॅट्रिक्स पाहायला भेटेल। आणि त्यानंतर 22 जुलै, 23 जुलै आणि 24 जुलै या 3 दिवसांमध्ये तुम्हाला कॅप राउंड 1 साठी ऑप्शन फॉर्म फिलिंग करता येईल, म्हणजे तुम्हाला कॉलेजेस सिलेक्ट करता येतील। अशा प्रकारे तुमची प्रोसेस राहील। आता बाकीचे कॅप राउंड 2, कॅप राउंड 1 ची अलॉटमेंट, त्यानंतर कॅप राउंड 3, कॅप राउंड 4 अशा सर्व गोष्टी आहेत ना, ते बाकीचे तुम्हाला मी अपडेट देतच राहील। परंतु खूप मुलांचा डाऊट होता की नक्की कॉलेज लिस्ट कधी अपलोड करायला भेटेल हे तुम्हाला मी डेट्स सांगितलेले आहे। काहीच प्रॉब्लेम नाही, आपल्या चॅनलशी फक्त कनेक्टेड राहा, वेळोवेळी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकले जातील। मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राइब करा। व्हिडिओ बद्दल धन्यवाद।